पंचतुंड नर रुंडमालधर पार्वतीश आदिनमितो. सेलिब्रिटी दिवाळी या विशेष कार्यक्रमात तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. हा जो एपिसोड आहे, हा जो आत्ताचा आपला कार्यक्रम आहे तो विशेष आहे, कारण की हा जो कार्यक्रम असणार आहे ही एक सांगीतिक मैफल असणार आहे, गप्पांची मैफल असणार आहे. आणि म्हणूनच ज्या सिनेमाची आपण गेले काही दिवस चर्चा ऐकत आहोत, कट्यार काळजात घुसली, याच सिनेमाचे 3 मुख्य शिलेदार आपल्यासोबत आहेत. सुबोध भावे आहे, राहुल देशपांडे आहे आणि महेश काळे आहेत. तुम्हा तिघांचंही खूप खूप स्वागत. आणि अर्थातच तुम्हा दोघांकडनं नवीन नांदी ऐकायला आवडेल की दिवाळीचा मोसम आहे, सगळीकडे जरा थोडं आनंदाचं छान वातावरण आहे. तर सुरुवात करूया नांदीने. पंचतुंड नर रुंडमालधर पंचतुंड नर रुंडमालधर पार्वतीश आदिनमितो. पार्वतीश आदिनमितो. विघ्नवर्ग नग भग्न कराया. विघ्नवर्ग नग भग्न कराया. विघ्नेश्वर गणपती मगतो. विघ्नेश्वर गणमालधर पंचतुंड नर रुंडमालधर पंचतुंड नर रुंडमालधर. क्या बात आहे. तर प्रेक्षकांना ही सांगीतिक मेजवानी आहे, सगळ्यांना नक्कीच आवडली असणारच. कट्यारच्या निमित्ताने भेटत आहोत आणि दिवाळी आहे. सुबोध, तुला विचारायला आवडेल की कट्यारचं सध्या सगळीकडे खूप बोलबाला चालला आहे, चर्चा चालली आहे. मात्र कट्यारविषयी आपण बोलणारच आहोत. पण पुण्यात आहेस, पुण्यातले दिवाळीचे दिवस, विशेषतः सेलिब्रिटी नसतानाची दिवाळी की जी तू पुण्यातल्या वाड्यामध्ये साजरी केलेली असणार, त्याचं त्यावेळेसचं वातावरण नेमकं कसं होतं, त्यावेळेची दिवाळीच्या काही आठवणी असतील की वाड्यातली दिवाळी म्हटलं की एक वेगळा शेजाऱ्यांशी जिव्हाळा असतो, तर त्या काही आठवणी प्रेक्षकांशी शेअर करायला आवडतील? नाही, नक्कीच खूप आहे. पुण्यातल्या अगदी ज्याला प्रॉपर गाव म्हणतो अशा भागात मी राहतो, बुधवार पेठेत. आणि आमचा जुना वाडा होता जो आता एक 10-12 वर्षापूर्वी पाडून तिकडे बिल्डिंग केली. आमच्या घरात आमचं खंडोबाचं मंदिर आहे, त्यामुळे मंदिर होतं, वाडा होता, अंगण होतं, शेजार पाजारचे होते. एक तर दिवाळी म्हणली की आता जसे आपण कधी वर्षातनं कपडे घेतो तसं तेव्हा नसायचं. फक्त दिवाळीला किंवा सणासुदीच्या दिवशीच घरात काहीतरी कपडे यायचे मुलांसाठी. त्यामुळे दिवाळीच्या निमित्ताने आता कधी आईबाबांबरोबर शॉपिंगला जाऊन ते मला कपडे घेतात नवीन, अशी एक उत्सुकता असायची. फटाके कधी मिळतात वाजवायला त्याची उत्सुकता असायची. त्यामुळे लहानपणी हातात लवंगी धरून ती उडवणं, भुईनळे भुईचक्र लावणं, एकमेकांच्या नातेवाईकांच्या मित्रमैत्रिणींच्या घरी जाऊन फराळाचा आस्वाद घेणं, आपल्या कुटुंबियांबरोबर दिवसभर घालवणं, दिवाळीचा किल्ला बनवणं किंवा आकाशकंदील स्वतः घरी बनवून जे काही आपल्याला जमेल तशा पद्धतीने घरी लावणं आणि त्याचं एक आपल्या पालकांना असलेलं कौतुक. तर मला असं वाटतं की दिवाळी जशी सगळ्यांच्या घरी आनंदाचे क्षण घेऊन येते, तसेच मला असं वाटतं की माझ्याही घरी खूप सारे आनंदाचे क्षण घेऊन आले. दरवर्षीच येते, याही वर्षी आली. यावर्षीची दिवाळी खूप वेगळी आहे. यावर्षीची दिवाळी माझ्याबरोबर माझ्या सर्व टीमच्या आणि सर्व प्रेक्षकांच्याही घरी एक खऱ्या अर्थाने संगीतमय दिवाळी घेऊन आले. राहुल, तुझ्याकडनं ऐकायला आवडेल की दिवाळी जर तुला आम्ही खूप लहानपणापासून तू नाट्यगीतांची मैफल रंगवताना बघतो आहोत. एक काळ असा होता की विशेषतः नाट्यसंगीताला प्रेक्षक आहे का, लोक ऐकतात की नाही ऐकतात, असेल मैफली तर त्याला किती प्रतिसाद असतो. मात्र तुम्ही जे कलाकार म्हणजे शौनक अभिषेकी असतील, तू असेल, की एक विश्वास निर्माण झाला की ती जी परंपरा आहे शेकडो वर्षांची ती पुढे कोणीतरी दमदारपणे सुरू ठेवतंय. हे ऐकायला आवडेल की कट्यारचं नाटक आल्यानंतर सिनेमा येतोय, त्यावेळेस तुझी पहिली प्रतिक्रिया काय होती? मला वाटतं की मराठी नाट्यसंगीत हे मराठी रक्तामध्ये आहे, कारण आपल्याकडे अतिशय उज्ज्वल परंपरा संगीत नाटकांची आहे. आणि 6 वर्षांपूर्वी जेव्हा आम्ही हे नाटक केलं, त्याच्यात महेश होता, माझी बहीण होती, सुबोध त्याचा डिरेक्टर होता, कविराज होता, आणि आम्ही जवळजवळ 101 प्रयोग जवळपास केले त्याचे. तर त्याच्यानंतर असं वाटत होतं की ह्याचा लॉजिकल एंड वुड बी त्याचा एक चित्रपट येणं. आणि त्याच्याकरता 3.5 वर्षांपूर्वी सुबोधनी ते काम चालू केलं आणि त्याच्याकरता छान खूप त्यांनी मेहनत घेतलेली आहे. अर्थात आमच्या मित्रांची त्याला पूर्णपणे
साथ आहेच आहे. आणखीन महेश काळे आहेत आपल्यासोबत की जे मला वाटतं अमेरिकेमध्ये कायमस्वरूपी राहायला असतात. मात्र एक धागा असा आहे की जो म्हणूया की नाट्यसंगीताचा धागा आहे, जो तुम्हाला वारंवार इकडे भारतामध्ये येण्यास काय प्रवृत्त करतो. किती फरक आहे अमेरिकेमध्ये नाट्यसंगीताचा प्रेक्षक आहे का? तिथल्या ज्या मैफली होतात किंवा तुम्ही तिथं काही मला वाटतं विद्यार्थ्यांनाही शिकवण्याचं तिथे क्लासेस आहेत, कशा प्रकारे बघितलं जातं की भारतीय एकूण संगीत म्हणजे नाट्यसंगीत असेल बाकी पण संगीत असेल? पहिल्यांदा सांगतो की मी अमेरिकेत जरी असलो तरी माझा आत्मा हा कायम भारतात असतो आणि त्यामुळे मी वर्षातनं 3-4 वेळेलाच तरी इथे येऊन गाण्याचे प्रोग्राम कर किंवा गाण्याशी निगडीत काही प्रोजेक्ट्स कर असं करत असतो. आणि ती आपली लोकं इथून तिकडे जेव्हा जातात तेव्हा मला असं वाटतं की त्यांची संस्कृती आणखीन हृदयाला कवटाळून ठेवतात. आणि त्याचा प्रत्यय आत्ता राहुल मला वाटतं आत्ताच आला तो 2 दिवसापूर्वी. मला बरेच सारे मेसेजेस आले माझ्या गावातनं की त्याची मैफल अप्रतिम रंगली. मला असं वाटतं की अमेरिकेमध्ये चांगली मूव्हमेंट सुरू झालेली आहे, पण तरी जे इकडे या मातीमध्ये जी मजा आहे ना ती मजा तिथे नाही. प्रत्येक वेळेलाच इथे जेव्हा येतो ते विमान खाली येतं तेव्हाच असं वाटतं की आलो आपण आपल्या गावात. अजूनही मला कोणी विचारली घरी कसे आहेत सगळे, तर मला पुण्याचं घर माझं आठवतं. मला जाऊन आता 15 वर्षे होत आली तरी सुद्धा. तुम्ही एवढं छान बोलताय. कट्यारविषयी लोकांची खूप उत्सुकता वाढत चाललेलीच आहे. त्यातलंच एखादी झलक गाण्याची. घेई छंद मकरंद घेई छंद मकरंद प्रिय हा मिलिंद प्रिय हा मिलिंद मधुसेवनानंद स्वच्छंद हा धुंद घेई छंद मकरंद घेई छंद. घे छंद मकरंद घे छंद घे छंद मकरंद प्रिय हा मिलिंद मकरंद प्रिय हा मिलिंद मकरंद प्रिय हा मिलिंद मधुसेवना नंद स्वच्छंद धुंद घे छंद मकरंद घे छंद घे छंद घे छंद. क्या बात आहे. तर असे हे सुरेल 3 मित्र आज आपल्यासोबत गप्पा मारत आहेत दिवाळीच्या निमित्ताने. एका छोट्याशा ब्रेकची वेळ झालेली. तुम्ही कुठेही जाऊ नका. तुम्ही पाहताय झी 24 तास. ब्रेक नंतर पुन्हा एकदा तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. आपण गप्पा मारतोय दिवाळीविषयी, दिवाळीतल्या मैफलीविषयी आणि नाट्यसंगीताविषयी. सोबत एक उत्सुकता आहे की ज्यावेळेस पहिल्यांदा नाटक डिरेक्ट करायचं ठरलं की आपण याच्यावरती नाटक करूया कट्यारचं जे पहिला जो सुबोध होता तो सिनेमातला आम्ही खूप वेगळा बघितलेला होता. वेगवेगळे रोल होते, पण एकदम नाटक करावं, तेही संगीत नाटक करावं. मला वाटतं हे कुठेतरी अमेरिकेत तुम्ही तिघांनी मिळून शिजलं होतं तिथेच. हा जो माणूस आहे माझ्या शेजारी बसलाय हा याचा कल्प्रिट आहे. हे राहुलचं म्हणजे ह्याच्या पाठीमागे जर कोणाचं क्रेडिट असेल तर ते ह्याच्या राहुलचं क्रेडिट आहे. कारण त्याच्या डोक्यात जर हे आलं नसतं तर माझ्या आयुष्यात ही वाट आलीच नसती. ह्याने मला विचारलं, फिलाडेल्फियामध्ये आम्ही अधिवेशनासाठी गेलो होतो, त्याचा वेगळा कार्यक्रम होता, माझा वेगळा कार्यक्रम होता. त्याने मला विचारलं की मला आजोबांचं नाटक करायची इच्छा आहे कट्यार काळजात घुसली आणि तू ते दिग्दर्शन त्याचं करशील का आणि त्याच्यात काम करशील का कविराजाचं. तर मी कधी आजपर्यंत संगीत नाटक पाहिलं नाही. माझं पहिलं संगीत नाटक कट्यार काळजात घुसली, जे मी पाहिलं, काम केलं आणि बघितलं. आणि कॅरेक्टर्स लार्जर दॅन लाईफ तो पिक्चरच मला दिसत होता नाटक बसवताना. आणि तेव्हा असा एक विचार केला की आयुष्यात कधीतरी जर संधी मिळाली मला तर मला याच्यावरती फिल्म करायला आवडेल. सगळ्यांना ती खूप उत्सुकता आहे की शंकर एहसान लॉय एक्झॅक्टली ते मराठीत पहिल्यांदा येतात की सिनेमाचं लिमिटेशन तुलाही माहिती आहे की मग गाणी बरीचशी कमी करावं लागली, असं काही कसरत करावी लागली बरीचशी. नाही गाणी वाढवायला लागली. नाटकात एवढी गाणी नाही आहेत. नाटकातली गाणी तर घेतलीच आहेत आणि प्लस नवीन गाणी पण घेतली आहेत. शंकर एहसान लॉयनी ती कंपोज केली आहेत.
आणि मला आनंद होईल जर कधीतरी कट्यारच्या नाटकाच्या प्रयोगामध्ये चित्रपटातली गाणी आली तर तो माझ्यासाठी आनंद, कारण ते इतकं एक जिन्सी आहे की त्याला वेगळं नाही काढू शकत तुम्ही. आयुष्यात पहिल्यांदा अभिषेकी बुवांचं नाव चित्रपटासाठी संगीत दिग्दर्शक म्हणून मला लावता आलं हे माझ्या आयुष्यातला परमोच्च क्षण आहे. आणि याच्यात सगळ्यात मोठं क्रेडिट आहे ते शंकर एहसान लॉयचं. त्यांची जबाबदारी फार मोठी होती. म्हणतो ना की दुधामध्ये साखर जशी विरघळते तशी अभिषेकींच्या गाण्यामध्ये शंकर एहसान लॉयची गाणी विरघळलीत की ते दूधही वेगळं करता येत नाही आणि साखरही वेगळं करता येत नाही. भरली ओंजळ नित्य रीती व्हावी चरणावर बालक सुमधुर हासे. खूप छान गप्पा सगळ्यांना ऐकायला मिळतात दिवाळीच्या निमित्ताने. संगीताच्या विषय असतील तर ते आणखीन इंटरेस्टिंग असतात, कारण आनंदाचे क्षण आहेत. दिवाळीमध्ये तुम्ही सगळेजण घरी बसल्या की कट्यार नेमका कसा घडला ते समोर सगळ्या गोष्टी तुमच्या समोर येत आहेत. मात्र पुन्हा एकदा छोट्याशा ब्रेकची वेळ झालेली आहे. तुम्ही कुठेही जाऊ नका, तुम्ही पाहताय झी 24 तास. ब्रेक नंतर पुन्हा एकदा तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. 3 मित्र आहेत की जे संगीताविषयी त्यांच्या गोष्टी आपल्याशी खूप छान पद्धतीने शेअर करतायत. राहुल, तुला विचारायला आवडेल की नाट्यसंगीत असेल, खूप भीती वाटते. एकीकडे अशी एक पिढी आहे की ज्यांची ही नाट्यपदं सगळी तोंडपाठ आहेत, पण ती खूप कमी प्रमाणे. तेव्हा कट्यार पूर्णपणे नाट्यसंगीतावर आधारलेली फिल्म आहे. तर तुम्हाला प्रतिसाद कसा आहे आणि काय विचार ऐकायला मिळतात? मी आत्ताच 1.5 महिन्याचा दौरा करून आलो अमेरिकेचा, आणि त्या दौऱ्याच्या साधारण शेवटाकडे कट्यारचं हळूहळू एक गाणं येत गेलं. आणि तुम्हाला खोटं वाटेल, मी तिथे जिकडे जिकडे गायलो तिथे बहुत करून आपली तरुण पिढी, म्हणजे आत्ता जे IT मध्ये काम करणारे असतील किंवा बाकी सेक्टर्समध्ये, पण सगळी एक साधारण 30शीतली 25शीतली 20शीतली अशी लोक होती. मला वाटते खूप पॉझिटिव्ह साईन आहे की भारतीय शास्त्रीय संगीताकरता असेल किंवा नाट्यसंगीताकरता असेल, त्याचं उगाच मला माहिती नाही काय एवढा बागुलबुवा किंवा बाऊ केला जातो. पण मी मगाशी म्हणलं तसं माझे आजोबा म्हणायचे की मराठी माणसाच्या रक्तामध्ये भिनलेलं आहे आपलं नाट्यगीत. त्याच्यामुळे जरी पिढी बदलली तरी आतमध्ये जे जीन्स असतील किंवा आतमध्ये ज्या काही गोष्टी असतील, ती गोष्ट, आपली जी गोष्ट आहे ती जर कानावर पडली की बरोबर त्या गोष्टी जागृत होतात आणि मग तुम्ही त्याला रिस्पॉन्ड करता. मला वाटतं ही त्याची मोठी पावती. आणखीन एक ऐकायला आवडेल की नेमकं पुण्यामधलं वातावरण दिवाळीतलं कसं असतं, की वेगवेगळ्या दिवाळी पहाटचे आम्ही खूप बोर्ड बघतो, खूप सगळे कार्यक्रम बघतो, तुम्ही त्यात बिझी असता, पण वैयक्तिकरित्या तू सगळा हा आनंद कसा घेतो स्वतः? अतिशय चैतन्यपूर्ण वातावरण असतं पुण्यामध्ये. आणि तुम्ही म्हणाला तसं दिवाळी पहाट हा विषय एवढा आता पॉप्युलर झालाय की आम्हाला लिटरली दिवाळी आता घरच्यांबरोबर सेलिब्रेट करायला मिळतच नाही. म्हणजे कुठेतरी बाहेर फिरायचं, आणि जसं मगाशी सुबोध म्हणला ना मी त्याला धंद्याला लावलं, तसं या दिवाळी पहाटने आम्हाला सर्व कलाकारांना धंद्याला लावलंय. सगळीकडे आम्ही गात असतो, पण फार मजा येते. कारण सकाळी 5:30-6 वाजता छान सजून आलेल्या बायका, छान गजरे, छान फुलं, झब्बा पायजमा घातलेली सगळी लोक, आणि हे ते वातावरण अतिशय सुंदर असतं. सुबोध, तू कशी एन्जॉय करतो दिवाळी? तुला म्हणजे असं काही फिरायला मिळतं का? कारण तुझे एक वेगळ्या प्रकारचे कार्यक्रम आहेत, दिवाळी पहाट म्हणून ऐकतो, गाणी गप्पांचे वगैरे मैफल अशा काही पद्धतीने, पण तू स्वतः वैयक्तिक तुला? नाही, गायक लोक खूप बिझी असतात दिवाळी. एवढे आम्ही बिझी नसतो, कारण आमच्याकडनं काय करून काय घेणार लोक. मला असं वाटतं की मी याच्या आधी मी असे काही शोज करायचो, पण नंतर माझ्या लक्षात आलं की अरे माझी मुलं छोटी आहेत आणि ते बिचारे माझ्यासाठी थांबलेले असतात की बाबा येईल आणि त्यांना फटाके त्यांच्यावर उडवेल, आणि मीच नसल्यामुळे मग ते तसेच हिरमुसलेले राहतात. त्यामुळे मी असं ठरलं की आता दिवाळी पहाट ते मोठे होईपर्यंत तरी मी शक्यतो करणार नाही. दिवाळी संध्याकाळ करीन, दिवाळी पहाट नाही करणार. दिवाळीच्या आधी एक तर मी आमच्या सर्व टीमकडनं तुम्हाला खूप मनापासून शुभेच्छा देतो. आणि माझ्यासाठी आजचा दिवस म्हणजे राम आणि भरताची भेट आहे.
याच्यातला प्रभू श्रीराम म्हणजे कट्यार काळजात घुसली हे नाटक आहे आणि भरत म्हणजे आमचा सिनेमा आहे. फायनली भरत हा रामाच्या पादुका घेऊन सिंहासनावर ठेवूनच त्याची पूजा करत असतो. तसा मला असं वाटतं की तो क्षण आज आहे. की प्रेक्षक भरभरून प्रतिसाद देणारच आहेत, पण तुम्ही तिघेही आहात, त्यामुळे प्रेक्षकांना तुमच्याकडे याच नजरेने बघत असतात की अजून एखादं गाणं होईल का तुमच्याकडनं जे तुमच्या दोघांच्या आवडीचं असेल. त्यांनी आपण शेवट करूया. सुरद पिया गेन छेन बिसराई सुरद पिया गेन सुरद पिया गेन सुरद पिया गेन छेन बिसराई. खूप खूप धन्यवाद. आमच्याशी एवढ्या छान मोकळेपणाने तुम्ही गप्पा मारलात. यापुढेही आपल्या दर्दी रसिकांना तुमच्याकडनं अशीच मेजवानी मिळेल, वेगवेगळ्या प्रकारचं संगीत ऐकायला मिळेल, सुबोधकडनं असेच वेगवेगळे सिनेमे बघायला मिळेल अशी आशा करतो. आणि तुमच्या आणखी पुढच्या प्रोजेक्टसाठी आणि विशेषतः कट्यारसाठी आमच्या झी 24 तासच्या वतीने खूप खूप शुभेच्छा. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.